चला तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत रसमलाईचे मोदक कसे करायचे। तर नमस्कार मंडळी, मी पंकिता पाटील तुम्हा सर्वांचे माझ्या स्वाद अग्रिको यांच्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। चला मंडळी, रेसिपीला सुरुवात करूयात। मी इकडे 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। ते मी आता कट करून आपण आपल्या मिक्सरच्या भांड्यांमध्ये वाटून घेऊयात। बारीक त्याची पेस्ट तयार करून घेऊयात। अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आपल्याला। आता मी कढई गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आता मी 2 टेबलस्पून तूप टाकत आहे। 2 टेबलस्पून तूप टाकल्यानंतर त्याच्यात आपण जी पनीरची पेस्ट केलेली होती ती आपण आता त्याच्यामध्ये ॲड करूयात आणि मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। आता मी त्याच्यामध्ये 1 वाटी मिल्क पावडर ॲड करत आहे। त्यानंतर शुगर पावडर 1 वाटी ॲड करत आहे। त्यानंतर व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य। बघू शकता असं एकदम मिश्रण आपलं पातळ होतं। ते आपल्याला एकदम घट्ट होईपर्यंत, त्याचा पिठासारखा डो होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता मी त्याच्यात थोडंसं केशर ॲड करत आहे कलरसाठी। बघू शकता असा घट्टपणा झाला पाहिजे त्या पिठाचा डो, म्हणजे असा डो झालेला पाहिजे आपल्याला, तरच आपले मोदक शेपमध्ये बसतील, नाहीतर आपले मोदक शेपमध्ये बसणार नाही। बघू शकता आपलं मिश्रण एकदम व्यवस्थित रेडी झालेला आहे। आता आपला डो रेडी झालेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट्स टाकत आहोत आणि आपण जो सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या, रोज पेटल्स, ते सुद्धा ॲड करत आहोत। पिस्ता आपण कट केलेला तो सुद्धा ॲड करत आहोत आणि रोज पेटल्स ॲड करत आहोत आणि सर्व साहित्य एकजीव करून घेत आहोत आणि थंड करण्यासाठी ठेवत आहोत। थंड झाल्यानंतर आपण मोदकाच्या शेपमध्ये टाकून आपण व्यवस्थित मोदक शेपमध्ये करून घेऊयात। बघू शकता आपलं मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे। आता आपण मोदकाच्या साच्यामध्ये थोडंसं तूप लावून साच्याला सारण टाकून घेऊयात। आता आपण अशा प्रकारे तूप लावून घेऊयात साच्याला आणि त्यानंतर आपण त्याच्यात
जे सारण बनवलेलं होतं ते आपण आता टाकून घेऊयात. तर मंडळी बघू शकता आपला मोदक रेडी झालेला आहे. थोडंसं अजून दाबायला लागेल, थोडंसं अजून प्रेस करून घेऊयात. बघू शकता फायनल आपला मोदक रेडी झालेला आहे. रसमलाईचा सुंदर एकदम दिसतोय. अशा प्रकारे आपण सगळे मोदक बनवून घेऊयात. तर मंडळी बघू शकता आपले रसमलाई मोदक रेडी झालेले आहेत. तर मंडळी तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.